असा असेल यंदाचा अर्थसंकल्प 2026। 28 जानेवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या संयुक्त अभिभाषणाने संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। 29 जानेवारी लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या तात्पुरत्या कार्यक्रमानुसार सभागृहाची बैठक होईल। 31 जानेवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थव्यवस्थेची सर्वसमावेशक स्थिती सादर करणारे आर्थिक सर्वेक्षण सादर करतील। हे सर्वेक्षण मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी तयार केलेले असेल। 1 फेब्रुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लोकसभेत 2026 चा अर्थसंकल्प सादर करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल। 13 फेब्रुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपेल। 9 मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा या दिवशी सुरू होईल। 2 एप्रिल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम दिवस, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब केल्या जातील।